नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण मसूर डाळीपासून मस्त अशी झणझणीत आमटी बघतोय. बऱ्याचदा तुम्ही मसूर डाळीपासूनची भाजी किंवा मसूर डाळीपासून वेगवेगळे पदार्थ जसे की कटलेट वगैरे बनवले असतील. आपणही वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या होत्या, पण आजची रेसिपी अगदी मस्त आणि खमंग आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी आज आपल्याला मसूर डाळ लागणार आहे. तर ही मसूर डाळ जी आपण रोज भाजीला वापरतो तर मी तीच घेतली. आता इथं जी मसूर डाळ आपण वापरणार आहोत तर ती मी अर्धी वाटी वापरते. आजची रेसिपी आपण 4 ते 5 लोकांसाठी बनवतोय आणि ह्या रेसिपीमध्ये आपण टोमॅटोचा भरपूर वापर करतो. त्यामुळे मसूर डाळ आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. आता मसूर डाळ जेव्हा शिजते ना तेव्हा ती भरपूर होते. त्यामुळे लक्षात ठेवा ती डाळ घेताना ना थोडासा अंदाज घेऊन किंवा एकाच वाटी तुम्ही ही रेसिपी घेऊ शकता. आता सुरुवातीला बघा इथं मी अर्धी वाटी इतकी ही डाळ घेतली. आता ही डाळ आपण 2 पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर ही डाळ धुवून झाली की डाळीवरती थोडंसं पाणी घालणार आहोत. डाळी धुताना पण मी तुम्हाला ह्या आधी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की डाळ 2दा स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ धुताना ती नेहमी चोळून धुवायची. कारण बऱ्याचदा कडधान्यांच्या वरती बऱ्याच प्रकारची औषधं किंवा केमिकल्स लावलेले असतात. त्यामुळे डाळी नेहमी चोळून धुवायच्या. आता डाळ धुवून झाल्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं. त्यानंतर 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले होते. ते अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतलेत. मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की टोमॅटोचा वापर भरपूर होतो. ते टोमॅटो पण घातले. त्यानंतर पाव चमचा हळद घातली. हळदीमुळे छान असा रंग येतो. आता हे सगळं चांगलं मिक्स केलं आणि कुकरमध्ये आपण ठेवून आता 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तुम्ही ह्याच वेळी भात पण लावू शकता. तर आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा डाळ अगदी परफेक्ट शिजले आणि टोमॅटो पण अगदी मस्तपैकी शिजलेला आहे. आता ही जी डाळ आहे ती आपण चांगली अशी घोटून घेणार आहोत. तुम्ही डाळ घोटताना रवीचा किंवा मग पळीचा कोणत्याही पळीचा वापर करू शकता. माझी आजी नेहमी रवीचा वापर करायची. तर डाळ घोटल्यामुळं काय होतं डाळीला चांगला एकसंधपणा येतो आणि हे सगळं चांगलं असं एकजीव होतं आणि त्यामुळे चव पण खूप छान लागते. आपण नेहमी तुरीच्या डाळीची किंवा बऱ्याच वेगळ्या मिक्स डाळींची वगैरे आमटी बनवतो, पण मसूर डाळीची आमटी ना ती अप्रतिम लागते. आता बघा हे सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. पळीचा जो खालचा बूड असतो ना त्याला आपण हे छानपैकी असं मॅश करून घ्यायचं, ज्यामुळे डाळ ना अगदी चांगली अशी मॅश होते. तुम्ही बघू शकता त्या छानपैकी असं डाळ मिक्स पण झाली आणि त्या डाळीला चांगला असा एकसंधपणा पण आलेला आहे. तर आता आपण लगेचच पुढची कृती ती करायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करते. तुम्ही ही रेसिपी तेलाच्या ऐवजी तुपामध्ये पण करू शकता. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले गेले की 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा आपण यामध्ये हिंगपूड घालतोय. त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट वापरतोय. तर ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण वापरले मी. आता हे सगळं तेलावरती आपण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं. लसूण बघा चांगला परतला गेलाय. गॅस मध्यम करून मसाले घालूयात. ह्यामध्ये पाव चमचा मी हळदपूड घातले. त्यानंतर बघा आपण आता 2 ते 3 चमचे कांदा लसूण चटणी वापरतोय. जी आपण रोज घरी वापरतो तर मी तीच वापरले. तुम्हाला कसं तिखट आवडतं यावरती कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा मी धनेपूड घातली. आता हे मसाले आपण तेलावरती 2 मिनिटं चांगले परतवून घेणार आहोत. तेलामध्ये मसाले घातले ना, की अगदी छान असा रंग येतो. त्यामुळे मी तेलामध्ये सगळे मसाले घातलेत. आता छान बघा मसाले परतले पण गेलेले आहेत. गॅस आता अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला. कांदा मी मुद्दामूनच उशिरा घातला होता. तुम्ही हवं तर पहिला तेलावरती कांदा परतून मग बाकीचे मसाले पण घालू शकता. आता हा कांदा पण आपला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा चांगला परतला गेला तर मगाशी आपण जी घोटून घेतलेली डाळ होती ती डाळ आपण संपूर्ण घालून घेणार आहोत. आता आमटी थोडीशी पातळसर छान लागते. आता ही डाळ खूप घट्ट होती म्हणून बघा मी साधारणपणे 3 ते 4 वाट्या गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. गरम पाण्यामुळं काय होतं आपली रेसिपीची चव जी आहे ती आहे अशी टिकून राहते. तुम्हाला आता आमटी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. पण जशी ही डाळ चांगली शिजत जाते तसं याला चांगलासा घट्टसरपणा किंवा दाटसरपणा येतो. आता गॅस बघा आपण थोडासा मध्यम केला आणि ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. बऱ्याच जण आपण सांबार वगैरे बनवणार असतो, पण आपल्या घरी बऱ्याच भाज्या वगैरे नसतात. त्यावेळी पण मग तुम्ही सगळ्या भाज्या घेण्यापेक्षा ना, असे मस्तपैकी ही साधी सोपी इन्स्टंट फक्त मसूर आणि टोमॅटोपासूनचा हा सांबार बनवू शकता. अगदी सांबारसारखीच टेस्ट लागते. त्यामुळे तुम्ही झटकीपट अशी ही आमटी किंवा सांबार म्हणून पण बनवू शकता. आता याला छानपैकी बघा मी मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलं. आता गॅस मध्यम करायचा आणि याला छानपैकी आपण दणकुणाच्या उकळी काढून घेणार आहोत. पण त्याआधी आता आपण उकळी यायच्या आधी थोडीशी कोथिंबीर घालतोय.
कोथिंबीर आहे ना मस्त फ्लेवर येतो, त्यामुळे मी कोथिंबीर सुरुवातीला पण घालते. तुम्ही रंग पण बघू शकता, अगदी अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि तर्री पण छान सुटले. आणि मसूर डाळीला स्वतःची एक चव चांगली असते ना, त्यामुळं मसूर डाळीची रेसिपी कोणतीही भाजी असू दे किंवा आमटी असू दे, खाताना खूप जास्त मजा येते. आता बघा आपल्या आमटीला हळू छानपैकी अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. दणकून उकळी काढली ना, की आपली आमटी अगदी परफेक्ट बनते ना आणि भातासोबत तर खायला अप्रतिम लागते. पुन्हा एकदा बघा मी छान अशी मिक्स करून घेतली. तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळी कोणती आमटी बनवत असाल, तर ती पण रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कोणत्या गावातून व्हिडिओ पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता बघा मस्त रंग आला आणि अगदी अप्रतिम चव पण आलेली आहे. मगाशी आपल्याला थोडीशी आमटी जरी पातळसर वाटली असेल, तर तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर अगदी मस्तपैकी अशी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, तर अशी आपली आमटी जी आहे ती बनून तयार होते. आता ना अशी उकळी आली ना, सगळ्यात शेवटी आपण एक छोटा चमचा सांबार मसाला घालतोय. बऱ्याच जण आपल्याला सांबार खावासा वाटतो, म्हणजे फक्त इडलीसोबतच कशाला, तर नेहमीच्या जेवणात पण आपण काहीतरी हा सांबार बनवू शकतो. पण भाज्या नसतात, त्यावेळी तुम्ही अशी इन्स्टंट असा हा मसूर डाळी आणि टोमॅटोपासून हा सांबार बनवू शकता. अप्रतिम लागते. मी तुम्हाला खात्रीने सांगते, जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल ना, तेव्हा तुम्हाला ही रेसिपी इतकी आवडेल. तुम्ही प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने ही रेसिपी बनवाल, याची मी तुम्हाला खात्री देते. आता मस्तपैकी बघा आणखी एक उकळी काढून घ्यायची. आता छान उकळी आलेली आहे, तर गॅस बंद करून वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही मसूर डाळीची आमटीची रेसिपी आपण भात, भाकरी, चपाती किंवा जिरा राईस कशासोबतही सर्व्ह करू शकतो. अगदी अप्रतिम लागणारी ही आमटीची रेसिपी आहे. तर आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.